हे बघा, आज आम्ही कुठे गेलो होतो. नमस्ते श्री स्वामी समर्थ. खूप दिवसाने आज आम्ही फिरायला आलेलो. माझे पप्पा, भाऊ, ताई आणि माझा गणू पण होता. आणि मेन म्हणजे माझा लाडका भाचा पण आमच्या सोबत आलेला. आम्ही आज जात होतो माझ्या ताईकडे. तिकडे ना साईबाबाचं असं छान असं मंदिर आहे. दरवर्षी त्या मंदिरामध्ये वार्षिक उत्सव साजरा करतात. तसंच ह्या वर्षी पण होतं. गणू आहे ना पप्पांना पहिला सोडून आलेला ताईकडे आणि मला घेण्यासाठी आलेला. मग मी फटाफट जेवली, तयारी केली आणि निघालेली. ताईने ना मला लवकर बोलवलेलं, पण मला लवकर यायला जमलं नाही. आता त्या मंदिरात खूप गर्दी भेटणार आम्हाला. आणि हा बघा माझा समर्थ कसा मस्ती करत होता. आणि ते म्हणजे पप्पा पण बसलेले आणि माझी ही ताई आहे. आणि माझा भाऊ आहे ना तो येणार होता बसने. ताईच्या घरी थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि आम्ही आता निघालेलो, कारण माझा भाऊ पण पोचत आलेला. आणि हा बघा समर्थ, गणू आणि पप्पा एका गाडीवर होते, ताई आणि मी एका गाडीवर होते. आणि हा ना समर्थ आमच्या बरोबर रेसिंग लावत होता. बोलतो आमची गाडी पहिला जाणार. मी बोलली आम्हीच पहिला जाणार. ह्या जत्रेमध्ये एवढे छान छान वस्तू भेटत होत्या ना. पहिला आम्ही बघितले खेळणे. इकडे मला एक डॉल आवडली, ती खूप क्यूट होती. ताई मला लगेच ओरडली, तू काय लहान आहे का खेळणी बघते, चल जाऊया. मला ना इकडे रॅबिट हेअरबँड भेटला, एवढा छान होता ना. ह्या जत्रेमध्ये बघावं तिकडे लेडीजचं सामान. मग काय गणू एवढा बोर झालेला ना, तरी पण आमची शॉपिंग काही संपत नव्हती. इकडे आम्हाला अशी छान अशी मोजडी पण बघायला भेटली. एवढे भारी वाटत होते ना पायांना. इथे आम्ही मार्केट फिरत फिरत आलेलो मंदिराच्या जवळ. इकडे बघतो तर काय एवढी गर्दी, बाप रे. आम्ही जर नंबर मध्ये उभे राहिलो असं तर रात्री नंबर आला असता आमचा. आमच्या समर्थला ना ह्या पाळण्यात बसायचं होतं. मग काय त्याच्या मम्मीने त्याला बसवलं आणि तो थोडा थोडा घाबरत पण होता. ह्या जत्रेत फिरून फिरून आता आम्हाला लागलेली भूक. मग ताईने घेतला इकडे मसाला पापड आणि एवढा टेस्टी होता ना. मी यांच्या व्हिडिओ काढेपर्यंत ह्या लोकांनी अर्धा संपवला. पण मग माझ्या गणूने मला भरवलं. सर्वांनी खाऊन झाल्याच्या नंतर इकडे उरलेला चुरा. मग काय आम्ही मिळून तो चुरा पण खाल्ला. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. या जत्रेमध्ये सगळ्यात जास्त मज्जा ना माझ्या ताईने, मी आणि समर्थने केलेली. बाकी माझा गणू, माझे पप्पा आणि माझा भाऊ, ती लोक तर बोरच झाले असणार. मग आम्ही आलेलो ताईच्या इथे स्पेशल वडापाव खायला. या वडापावची खासियत काय माहितीये तुम्हाला? इकडे ठेचा आणि पिठलं पण भेटतं. एवढा टेस्टी वडापाव. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.